धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करून देशभरातील मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जमियत उलेमा ए हिंदने लातूर जिल्हाध्यक्ष मौलाना रशिदी यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे। त्यावेळी लातूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, वकील, संघटना, मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना समाजातील नागरिकांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। गेल्या आठवड्यामध्ये अहमदनगर येथील गंगागिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू आमचे सर्वेसर्वा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जो दूषित वाक्य बोलून जे वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न केला आहे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज दुखवलेला आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी लातूर येथील आमचे धर्मगुरू इस्राईल मौलाना यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही गांधी चौक येथील पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व बांधवांसोबत हजर होऊन आम्ही या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ह्या वक्तव्याचा खूपच दूषित वातावरण झालेलं आहे, त्यामुळे यांच्यावर कारवाई होणे हे अत्यंत गरजेचे आहे। आणि लातूर शहर हा शांतताप्रिय आहे, लातूरची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे आणि विशेषतः हा लातूरचा पोलीस प्रशासन हा न्यायप्रिय आहे, म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की आजच या भोंदू बाबाची दखल घेऊन त्यांच्यावर FIR होईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल।